देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. ऐका, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आता पुढलं ऐका. घेता घेता एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हटलं तर तोडून नव्हे, हाताच्या ठिकाणी असलेलं दातृत्व गुण घ्यावं. म्हणजे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, पण घेणाऱ्याने बी कधी कधी द्यावं. असं झालंय. घेणाऱ्याने बी देत राहावं, याचा अर्थ दातृत्व चालत राहावं. आणि म्हणून एक दान आपल्या ठिकाणी आपण जे कमवतो, शास्त्र असं सांगताय, आम्ही कमवलेल्या पैशामधलं 10% म्हणजे 10% आम्ही कुठंतरी समाजमध्ये दान करत राहावं. त्या दानाला महत्व आहे. शास्त्रामध्ये एक श्लोक असा आहे, शतम विहाय भोक्तव्यम, सहस्त्रम स्नानम समाचरेत, लक्षम विहाय दातव्यम, कोटीम त्यक्त्वा हरिस्मरेत. 4 गोष्टी सांगितल्या. ऐका. 100 कामं सोडा, जेवण करा. शास्त्र सांगतंय. खरं तर आपण तेच करतो, पण ऐका, शास्त्र सांगतंय 100 कामं सोडा, जेवण करा, 1000 कामं सोडा, स्नान करा, लाखो कामं सोडा, दान करा, आणि कोट्यावधी कामं सोडा, हरिनाम घ्या. असं शास्त्र सांगतंय. आणि म्हणून दानाला लई महत्व आहे. आमचे रमेशांना त्यांनी 1 लाख रुपये इथे फिक्स डिपॉझिट मध्ये दिले. मला मगाशी हे समाज मधले सगळे तरुण आणि यशवंत महाराज त्यांनी मला असं सांगितले की 10-1 लाख रुपये जर या समाजाचे इथं फिक्स झाले तर कायमस्वरूपी हे दिंडी कसल्याही पद्धतीचं अडथळा न येता हे चालत राहत आहे, टिकत राहत आहे. आणि त्याचं सुरुवात आता हे झालेलं आहे. मला असं वाटतं की येत्या काळामध्ये लवकरच त्यांच्या मनामध्ये असलेलं ते फिक्स डिपॉझिट या ठिकाणी होऊन जाईल. त्याकरता समाजमध्ये आणि परिसरातून ज्यांना ज्यांना आणखीन दान करावं वाटतंय त्यांनी या ठिकाणी या उत्सवामध्ये दान करत राहावं. ज्यांनी दान केलेलं आहे त्यांना आशीर्वाद, पांडुरंगाचं, सोपान काकाचं आणि सद्गुरूंचा आशीर्वाद या ठिकाणी अखंड त्यांच्या मागं आहे. या बंकापूरचं दिंडी हे दिंडी म्हणजे या परिसराचं एक केंद्र आहे, वैभव आहे. म्हणजे मी तर असं म्हणेल आपल्या कर्नाटक वारकरी संप्रदायाचं वैभव म्हणजे बंकापूरचं दिंडी असं म्हणायला हरकत नाही. कारण सगळे एवढे टाळकरी, म्हणजे मगाशी दादा बोलले की मला पंढरपुरात वाळवंटात असल्यासारखं कीर्तन वाटायला लागलंय. मला कानडी बोलता येत नाही, पण बोललेलं कळतंय सगळं. मला त्यांनी कीर्तन काय करत होते ते सगळं कळत होतं. मला बोलायला येत नाही कानडी. आणि इथं एवढे सगळे टाळकरी, एवढं उभा राहायचं, आणि एका गावाला 1 बोधले महाराज भेटायचं अवघड आहे. इथं 3-3 बोधले महाराज असं बसून राहायचं कुठं शक्य आहे? कुठं शक्य होत नाही. पण दादा बरोबर यशवंत महाराज आणि मी दोघेही इथं बंकापूरमध्ये, यशवंत महाराज तर 5-6 दिवस झालं. मी त्यांना परवा विचारलो, तुम्ही काय इतक्या लवकर कसं काय? आमच्याकडे मराठीमध्ये एक म्हटलं जातं, ते म्हटले मी मूळ वराडी आहे. म्हटले मूळ वराडी. अगोदर 5 दिवस त्यांनी इथे येऊन बसले. याचा अर्थ बंकापूरचं आणि बोधले महाराजांचं नातं हे आज नाही, हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. आणि म्हणून इथं आपण एवढा मोठा आनंद सोहळा या ठिकाणी घेतो आहोत. मगाशी दादा बोलले की आपण बोधले महाराज परंपरेच्या सगळ्या उभारणीमध्ये तुम्ही सगळी साक्षीदार आहात. इथं अनेक लोक आलेत, दावणगिरीचे आलेत, हावेरीचे आलेत, सवनूरचे आलेत, आणखीन बरेच आलेत. मला नावं सगळं एवढं सांगता येणार नाही लगे लगे. पण तुम्ही सगळेजण हे बोधले महाराजचं परंपरा कसं वाढायला लागलंय त्याचं तुम्ही एक साक्षीदार आहात. पूर्वी बसमधून इथं यावं लागायचं दादांना, कधी कधी चालत यावं लागायचं. म्हणजे बऱ्याचदा बंकापूरहून सवनूरला, सवनूरला बंकापूरला, अमरीश काका तुम्हाला माहित आहे, तुम्ही चालत गेलेला आहे, तिकटाला पैसे नाही म्हणून. पण आज हे बोधले महाराजांचं परंपरा एवढं वाढलंय की कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकही गाव असं नाही की जिथं बोधले महाराजांचं परंपरा नाही. याचा अर्थ सगळ्या ठिकाणी पोहोचलाय. आणि मग पंढरपुरामध्ये लई मोठं मठ निर्माण झालं. आपल्या सगळ्याला तिथं व्यवस्था आहे. धामणगावामध्ये आहे. कर्नाटकामध्ये बागलकोटला हे मठ व्हावं असं लई इच्छा आमचं पूर्वीपासून चालत आलेलं होतं. दादांचंही मनामध्ये लई तळमळ होतं. सगळ्यांच्या सहकार्याने ते बागलकोट मधलं मठ लई मोठ्या पद्धतीने निर्माण झालं. आपण त्याचं ओपनिंगला होतात. मानकोजी महाराजचं तिथं मूर्ती स्थापना झालं.
यशवंत महाराज आता तिथलं सगळं काय पूजा अर्चा आणि कार्यक्रम सगळं त्यांनी बघतात. त्यांनी इथं पूर्ण वेळ त्यांनी तिकडं द्यायला लागलेत. आता असंच एक मठ आळंदीमध्ये पण व्हावं, कारण आपल्या महाराष्ट्र असो कर्नाटक असो, आपल्या वारकऱ्यांना आल्यानंतर आळंदीमध्ये राहायचं लय अडचण आहे. आता ह्याने प्रस्थानला येतात पोरं, ते सगळे देहूला भिजेला जातात किंवा आळंदीला प्रस्थानला येतात, समाधी सोहळ्याला येतात. कुठंतरी कोणाचं तरी दिंडीमध्ये जावं लागतंय, कुठंतरी वाळवंटामध्ये किंवा इंद्रायणीच्या काठावरच झोपावं लागतंय, कोणाच्या तरी मठामध्ये जाऊन प्रसाद घ्यावं लागतंय, कारण आपलं स्थान तिथं नाही. आपलं बोधले महाराजांचं तिथं काहीच नव्हतं. बऱ्याचदा हे भानुदास आणि सगळे भेटायचे आणि मी त्यांना फक्त लांबूनच म्हणायचो, बरं आहे का, माझंच व्यवस्था नसतो तर ह्यांचं कुठं करू. आम्ही सगळे आळंदीमध्ये भेटतो आणि प्रस्थानला सगळे भेटतो, पण काय करावं, माझंच बॅग ठेवायला जागा नव्हतं तर यांचं कुठं ठेवावं असं स्थिती होतं. त्यामुळे दादाचं आणि आईचं मनामध्ये लई होतं की इथं काहीतरी एक खोली तरी आळंदीमध्ये आपलं बोधले महाराजचं स्थान व्हावं. पण काय बोधले महाराजचं ताकद आणि दादांचं काय ताकद आहे की माऊलीचं मंदिराच्या जवळ अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला 2000 स्क्वेअर फूटचं जागा मिळालं, 2 गुंठे जागा मिळालं. तिथं कुणाला बी मिळत नाही. आळंदी म्हटलं तर तुम्हाला कळतंय ते, आणि माऊलीच्या मंदिराजवळ तुम्ही चालत गेलं तर 4 ते 5 मिनिट मध्ये स्वामी जाता, एवढं जवळ मिळालं ते जागा. ते जागा घेतलं, आता त्याला बांधायचं कसं, ते लॉकडाऊन पडलं. आता काय लॉकडाऊन मधलं तर स्थिती असं होतं, तुम्ही आम्हाला लांबून बघायचं, आम्ही तुमच्याकडे लांबून बघायचं, कोणी कुणाकडे जाता येत नव्हतं. काय करावं. लॉकडाऊन झाल्यानंतर हे वर्षामध्ये थोडंसं मनावर घेतले दादा, आणि ते तिथं मानकोजी बोधले महाराजचं एक स्मृती भवन म्हणजेच बोधले महाराजचं मठ निर्माण करायचे ठरवले. आणि तुम्हाला सांगतो, गेल्या एप्रिलमध्ये या ठिकाणी भूमिपूजन केलं. मे जून मध्ये काम चालू झालं. आता सगळं जवळजवळ पूर्ण बिल्डिंग उभा राहिलंय. 1-2 महिन्याचं काम आता फक्त राहिलंय. 2 महिन्यामध्ये पूर्ण बिल्डिंग कंप्लीट होऊन जात आहे. सगळं G+3 म्हणजे 4 मजल्याचं बिल्डिंग केलंय. खाली पूर्णपणे हॉल आहे, त्याच्यामध्ये मानकोजी महाराजचं मूर्ती आहे, आणि 3 मजल्यामध्ये एक मजल्यावर 3 रूम असं करून 9 रूम काढलेले आहेत. अटॅच सगळं केलेलं आहे. असं चांगलं व्यवस्था आपल्या लोकांना आल्यानंतर तिथं व्हावं या दृष्टीने ते निर्माण झालेलं आहे. आणि या माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही प्रस्थानला आला ना, यावर्षी तुम्ही आळंदीला आला ना, आता तुम्हाला इकडे तिकडे कुठं जायचं गरज नाही. आपल्याच मठात राहायचं आणि तिथूनच माऊलीचं प्रस्थान करायचं. इतकं चांगलं व्यवस्था आता तिथं झालेलं आहे. त्यामध्येही आपल्याला आणखीन काही त्याच्यामध्ये सहकार्य करू वाटलं, कारण दादा कुणाकडे जात नाही, कुणाला बोला असं म्हणत नाही. परंतु जर कुणाला वाटलं की आपलंच मठ व्हायला लागलंय, आपल्या मठाकरता आपण काहीतरी तिथं करावं, तर ते दान आपणही सगळ्या अंतःकरणपूर्वक त्या ठिकाणी करत राहावं. कुणी प्रत्येकाने एक खोलीचं खर्च दिलेत, त्यामुळे एवढं, नाहीतर एवढं 70-80 लाख रुपयाचं खर्च एकटा कोण करणार. आणि मग दादा म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे, कारण दादांनी सांगितलं सुद्धा, हे दोघं इथं हजर आहेत, त्यांना विचारा असं म्हटलं त्यांनी. तर आम्ही दोघंही इथं आहोत, आणि डॉक्टर तर तुम्हाला माहितच आहेत, पण त्यांच्याकडे आलेला 1ही रुपया ते आम्हाला देत नाहीत, असं मी जाहीर सांगतो आज. ते आम्हाला 1ही रुपया देत नाहीत. का? त्यांना माहित आहे की आता यांचा संसार व्यवस्थित चाललेला आहे. त्यामुळे यशवंत महाराज त्यांचं बघतात, मी माझं बघतो. मग त्यांना जे तुम्ही काय जे दक्षिणा देता, ते सगळे दक्षिणा, बागलकोटचं मठ असेल, आळंदीचं मठ असेल, पंढरपूरचं मठ असेल, त्या धामणगावचं मठ, पुढं हे झाल्यानंतर आता धामणगावामध्ये पण काम चालू आहे. तुम्ही येत होता तेव्हा पत्र्याचं घर होतं सगळं छोटं, आणि तिथं गुरुपौर्णिमेला एवढं अडचण व्हायला लागलं, किंवा समाधी सोहळ्याला आल्यावर बी तुम्ही आलं तर, आता हे परशुराम काका कुठे गेले, त्यांनी होते बघा, तिथं काय राहायचं जागा नाही, झोपायचं जागा नाही. पण आता तिथलंही काम गेल्या 8-10 दिवसापूर्वी सुरू केलं, आणि तेही आता हळूहळू फुटिंग पर्यंत काम यायला लागलंय. तिथलं धामणगावातलंही काम त्यांनी आता असं ठरवलं. दादा, मी त्यांना म्हटलं ते तुकाराम महाराज म्हणतात ना, उरलो उपकारापुरता, आता तसं नाही, उरलो बांधकामापुरता असं झालंय आता. त्यामुळे दादांना आता हे सगळे आहेत. त्यामुळे तुम्ही जे काही करता ते दादा या सगळ्या मठांमध्ये लावत राहतात. त्यामुळे तुमची सगळ्यांची सोय होते. असो, आपण बंकापूर हे एक केंद्र आहे, वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, आणि बोधले महाराज परंपरेचा एक आत्मा आहे, आणि म्हणून बंकापूरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण आहात. या दिंडीला सुद्धा ज्यांनी दान केलेलं आहे त्यांच्यावर महाराजांचे आशीर्वाद अखंड राहावे, आणि आपण काही ना काहीतरी आपलं वाटा हे देत राहावं, एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर आपल्याला लगेच थोड्या वेळानंतर सामक्या करता म्हणजे संत भेटी करता जायचं आहे, आणि मग उद्या रात्री दिंडी निघून उद्या
काल्याचं कीर्तनाने या दिंडीची सांगता या ठिकाणी होणार आहे. सोपान काकाचा हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला आहे आणि तो अखंडपणे म्हणजे या ठिकाणी असं मी सांगेन की जोपर्यंत म्हणजे आपल्याला माहित आहे की बोधले महाराजांशिवाय ही दिंडी होतच नाही. मी थोडंसं असं म्हणेन की जोपर्यंत बोधले महाराज आहेत तोपर्यंत दिंडी आहे असं नाही, जोपर्यंत दिंडी आहे तोपर्यंत बोधले महाराज आहे. त्यामुळे दिंडी तुम्ही टिकवायचं बघा. शंकरू बोधराज महाराज की जय. आमचं हे घरातलं दिंडी आहे असं समजून आम्ही येतो आहोत सगळीकडे अनेक ठिकाणी. कारण कधीही इतक्या मी अनेकदा म्हणतो की आता जरी एवढं वाढलेलं असलं तरी जे मूळ आहे ते कधी विसरायचं नाही. आणि त्यामुळे अनेक ज्या मूळच्या दिंड्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या दिंड्या आम्ही जरी दादा थोडे थकलेले असले तरी यशवंत महाराज आम्ही जिथं जिथं शक्य आहे तिथं यशवंत महाराज तर प्रत्येका ठिकाणी असतात आणि जिथं जिथं मला शक्य आहे तिथं तिथं मीही आपल्याबरोबर आहेच. त्यामुळे आपण हा सगळा बोधले महाराजांची परंपरा हा संप्रदाय आणि एकंदरीत वारकरी संप्रदाय अखंड पद्धतीने वाढूया एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आताच या ठिकाणी अशी सूचना आली की आपला आळंदीचं जे मठ चाललेलं आहे तर त्या आळंदीच्या मठाकरता म्हणून भावसार क्षत्रिय समाज बंकापूर यांच्याकडून 25,000चं देणगी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांना आशीर्वाद या समाजच्या पाठीमागे राहील. कारण तुमचं हे जे काही देणगी आहे ते माऊलींच्या सेवेकरता जात आहे हे लक्षात घ्या. तुम्ही जे काही देता ते माऊलींच्या सेवेला जात आहे. मी एवढंच सांगेन की आपलं मठ त्या ठिकाणी व्हायला लागलंय त्यामुळे भरभरून अशा पद्धतीने त्याला सहकार्य राहू द्या एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. सद्गुरू बोधराज महाराज जय.